विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुमच्या समद्यांसाठी। एक माणूस तुमच्या समद्यांना रस्त्यावर बसून डोळे बंद करायला लावतो आणि तुम्ही समदे डोळे बंद करता। एक माणूस तुम्हाला विचारतो देव दिसतोय का? सुरुवातीला तुम्ही नाही म्हणता, नंतर समधी तुम्ही गप्प बसता आणि तो माणूस समोर बसून तुमच्या द्राक्ष खातो। तो तुमच्या श्रद्धेला तुमचं दुबळेपण आणि सवताचं यश समजतो। विचार करा जरा। विचार काय करायचा? रामजी अस्पृश्य असून अगदी बरोबर बोलतोय। तुम्ही आमासनी मूर्ख का बनवताय? बोला, उत्तर द्या। वय उत्तर द्या आमासने। वय उत्तर द्या आम्हाला। आमासने। क्षमा करा प्रभू, मी अशा समारंभामध्ये फळ खाल्लं नाही पाहिजे होतं, परंतु तपासणी करण्यासाठी मला हे पाप करावं लागलं। महाराज, नवीन नाटक नका सुरू करू आता। गप्प बस रामजी। आमच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या कोणाच्याही मनात कोणताही प्रश्न तयार झाला तर त्याचं उत्तर मी देईन। यासाठीच केलं होतं या समारंभाचं आयोजन की आम्ही आमची आणि दुसऱ्यांची पारख करू शकू। आणि हा कार्यक्रम असा रस्त्याच्या मधोमध आयोजित केला जेणेकरून हे रस्त्यावरून चालणारे हा रामजी आणि त्याचा मुलगा भीमराव किंवा त्यांच्या जातीमधल्या लोकांनी येऊन इथे अडथळा आणला तर आपल्या सगळ्यांची परीक्षा होईल। परीक्षा? कसली परीक्षा महाराज? ईश्वरापर्यंत पोहोचण्याच्या तुमच्या साधनांमध्ये हा रामजी आणि त्याच्या जातीतले लोक अडथळा आणतात की नाही? कुणीतरी तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आणि तुमचं ध्यान तुटलं। आम्ही जाणून बुजून या समारंभात हे फळ खाल्लं होतं, कारण आम्हाला बघायचं होतं की जर कुणाचं लक्ष विचलित झालंच तर तो पुन्हा एकदा ध्यानात मग्न होतो की आम्हाला फळ खाताना पाहून क्रोधित होतो। जिथे चिंतन केलं जातं तिथे क्रोध कसला? बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो। बोला सर्वज्ञ महाराजांचा विजय असो। आज या रामजीमुळे आमच्यातल्याच 3 लोकांनी आमच्यावर संशय घेतला आणि आत्ताच जर त्यांना समज दिली नाही तर 3 चे 13, 13 चे 30, 30 चे 300 एक दिवस सर्वच्या सर्व भरकटतील आणि सर्व विरोधक बनतील आमचे आणि आमच्या धर्माचे। महाराज, आमासने क्षमा करा। आमच्याकडून चूक झाली महाराज। आम्ही कोण आहोत क्षमा करणारे? क्षमा करायची का शिक्षा द्यायची हे सर्व ठरवतील। तुम्ही तिघांनी तर या सर्वांच्या श्रद्धेवर शंका घेतलीये, त्यामुळे तुम्ही या सर्वांचे गुन्हेगार आहात। आम्हाला क्षमा करा महाराज, आमच्याकडून चूक झाली, आम्हाला क्षमा करा। कसली क्षमा पाप्यांनो? तुम्ही जे पाप केलंय ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच, आणि आत्ताच मिळेल। आम्ही सगळे मिळून देऊ। मारा यांना। तुडवला जाशील रामजी, तू आणि तुझा तो मुलगा भीमराव। आज, उद्या, परवा किंवा अगदी कधीही, पण तुडवले जाल एवढं नक्की। आणि तू शेठ, मागच्या वेळी आलो होतो मी तुला समजवायला, पण तू नाही समजलास।
आता पुढच्या वेळी समजवायला नाही येणार, सांगायला येईल की तुझ्यासारख्या लोकांसाठी आमचा न्याय काय असतो ते. आता हा कारखाना यांच्याकडे गहाण आहे. कारखाना सोडतेवेळी डाळ तांदूळाचे काही पोते शिल्लक राहिले होते. आता मला काही कळत नाहीये, आता हे सगळं परत कसं मिळणार. हे बघा शेठजी, तुम्ही असे नाराज नका हो. माझ्यावर विश्वास ठेवा. रामजी, मला फक्त हा कारखाना मिळवून दे. तुझे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. तुम्ही शेठजी काम कराल. आजपतूर तुम्ही समद सामान घाऊक दरात विकत होता. आजपासून तुम्ही किरकोळ विक्री करा, फिरून फिरून. फिरून फिरून कसं? आणि असं केलं तर माझा कारखाना मला परत कधी मिळेल? विकण्यात आयुष्य निघून जाईल माझं. नाही शेठजी, कुठल्या वेळात काय होईल याचा विचार नका करू. फक्त सुरू करा. विकायचं तर तुम्हासनीच आहे, कारण की म्या तर धान्याला शिवू नाही शकणार. आपण एखादी हातगाडी भाड्यावर घेऊया का? जर तू हातगाडीला हात लावलास तरी पण लोक घेणार नाही तुझ्याकडनं. नाही शेठजी, नाही शिवणार. शेठजी, म्या तुम्हाला वचन देतो की तुमचा हे कारखाना तुम्हाला पुन्हा नक्कीच मिळवून देणार. महाराजांच्या मंदिरासाठी वर्गणी द्या. देवाच्या कामासाठी मदत करा. पुण्य कमवा. म्या सुद्धा आपल्या केलेल्या चुकांची भरपाई करतोय, म्हणून म्या बी महाराजांच्या मंदिरासाठी वर्गणी गोळा करून पुण्य कमवतोय. प्रभूच्या कार्यात सहयोग करा. वर्गणी द्या, वर्गणी. सर्वज्ञ महाराजांच्या मंदिरासाठी वर्गणी द्या. महाराजांच्या मंदिरासाठी वर्गणी द्या. वर्गणी द्या, वर्गणी. अस्पृश्य लोकांसाठी पुण्य कमवायची संधी आहे ही. समधी संकट दूर होतील तुमची. वर्गणी द्या. थांबा जिजाबाई, 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 जिजाबाई. अगं काय करतेस तू? डोकं फिरलंय का तुझं? घरात खायला पैक नाहीत आणि तू या महाराजाच्या मंदिरासाठी वर्गणी देतेस? वय, कारण याची 2 कारण आहेत. पहिले तर हे समध्या लोकांना महाराजांची कृपा होऊन धनधान्य मिळालं आहे, आपल्याला बी मिळेल. आणि ऐकलं नाही का तुम्ही? दुःख दारिद्र्य दूर होतील म्हणतात ती लोक. आणि दुसरं कारण हे आहे की समधी लोक महाराज आणि आपल्या मंदी जी काही दरी निर्माण झाली ती संपून जाईल. समधी भांडणं मिटून जातील. याड लागलंय तुला जिजाबाई. माझा भाऊ आणि माझे भाचे ज्या माणसाविरुद्ध लढतायत, तू त्याच्याच मंदिरासाठी वर्गणी देतेस? तुमचा त्योच भाऊ आणि त्याच भाच्याला पुढे जाऊन संघर्ष करायला नको लागो म्हणून हे समज करते. थांब थांब जिजाबाई, थांब. नाही, तुम्ही कोणत्या माणसाची मूर्ती बनवून त्यांना देव बनवण्यासाठी पैक नाही देऊ शकत. हे माझी पैक आहेत. मला पाहिजे तर फेकेन, नाही तर कोणाला तरी देईन. तू कोण आहेस रे अडवणारा? तेच नातं आहे तुमचं माझ्याशी, ज्या नात्यापायी तुम्ही मला मारखान्यापासून वाचवलं होतं. तेव्हा तुम्ही माझ्या भल्याचा विचार केला होता. आता मी तुमच्या भल्याचा विचार करतोय. आपले संबंध कसे बी असो, पण ही आपली आपसातली गोष्ट आहे. आणि जे चुकीचं आहे
त्याचं समर्थन मी नाही करू शकत. बरोबर बोलतोयस भीम की चुकीचं समर्थन नाही करू शकत. आणि माझ्या नजरेत या अजिबात चुकीचं नाही की महाराज कुठली मूर्ती बनवत आहेत. त्यांच्या प्रति श्रद्धा ठेवणारी एवढी लोक आहेत की रोज त्यांच्या मूर्तीची पूजा करणारे लोक मिळतील. आणि ज्यांची पूजा करतात तेच ईश्वर असतात. महाराज तुम्हा सर्वांचं कल्याण करतील. तुम्ही किती बी वर्गणी गोळा करा, ते मंदिर नाही बनणार. कारण शाळेच्या जागी मंदिर बनवून तुम्ही समजे आमच्या सारख्यांचा विद्यालयाचा रस्ता बंद करताय. आणि मी असं नाही होऊ देणार. आम्ही बी बघतो मंदिर कसं नाही बनणार ते. नक्कीच बघा तुम्ही. सर्वज्ञ महाराजांच्या मंदिरासाठी वर्गणी द्या, वर्गणी द्या, स्वर्ग मिळेल. मी इथं अस्पृश्य आणि स्पृश्य जातीतला भेदभाव कमी कराया बघतीये आणि तू वाढवाया बघतोय. तू नेहमीच असं करतोय. तुला फक्त तुझा हट्ट पूर्ण करायचा असतो, बाकी कोणाचं काय बी हो. आपल्या मनाला या जगात कुणीही हरवू शकत नाही, मनात उत्पन्न झालेल्या शंकेशिवाय. कधीही स्वतःच्या शक्तीवर शंका घेऊ नकोस. आणि जर कधी शंका घ्यायची इच्छा झालीच ना तरी देखील नाही. हरतो तोच ज्याच्या मनात शंका निर्माण होते. काय बडबड करतोयस? काय नाही, तुम्हाला जे बोलायचे ते बोला. माझ्या बोलण्याचा जो अर्थ काढायचा तो अर्थ काढा. पण भीमरावाला त्याचं बोलणंच योग्य वाटतं. योग्य वाटतं लोकांनी प्रश्न विचाराया आणि चुकीचा विरोध कराया. आणि मी असं करत राहणार. कारण मनात शंका निर्माण झाली ना तर पराजय निश्चित असतो. आणि माझी आई म्हणायची का मी योद्धा बनलं पाहिजे. आणि योद्धा कधी बी हरत नसतो. जिंकण्यासाठीच लढतो, परिवर्तनासाठी लढतो आणि खऱ्यासाठी लढतो. हे घर कधी बी सुधारणार नाही. जिजाबाई, बाकीच्यांचं तर माहिती नाही, पर भीम असाच राहणार बघ. भले मग तू त्याला साथ दे नाहीतर नग देऊस, पर हेच बरं होईल की तू त्याच्या रस्त्यात अडचण बनू नकोस. या घराची दुश्मन नाही म्या बी या घराची सदस्य हाय आणि माझ्या बोलण्याला बी महत्व हाय. म्हणे अडचण होऊ नको. या डाळ तांदूळ घ्या, स्वस्तात डाळ तांदूळ घ्या. निश्चिंत होऊन घ्या, स्वस्तात घ्या. स्वस्तातले डाळ तांदूळ घ्या. या शेटजीकडं. निश्चिंत होऊन घ्या. या अस्पृश्य समाजातल्या माणसांनी याला हात नाही लावलाय. काय काय यात? याच्यात तांदूळ आहे आणि याच्यात डाळ आहे. तुम्हाला काय हवंय? तांदूळ कसे दिले? 1 आणा. आणि डाळ? 1.5 आणा किलो. तांदूळ द्या. मला 1 किलो डाळ. एक किलो अजून द्या. बरं, चांगल्या प्रतीचं तांदूळ आहे का तुमच्याकडे? हो, हे चांगलेच तांदूळ आहेत. बरं, 1 किलो तांदूळ द्या मला. हे घ्या तुम्ही. चोर आहेस का? कमी का देतोयस? तोंड सांभाळून बोल.
चोर दिसतोय मी? इमानदार असतास तर दुकान गहाण ठेवलं नसतस. तू आपलं दुकान गहाण ठेवलंयस. असं चोरी मारी करून कमी दिलंस तर काय मोठा नाही होणार, समजलं? तोंड सांभाळून बोल. नीट बोल म्हणजे. काय करताय तुम्ही? तुम्ही तेच आहेस ना जे नेहमी शेठजीकडून उधारी घेत होता? आज शेठजीची परिस्थिती थोडी खालावली काय? तुम्ही त्यांच्याशी असं बोलायला लागला? भावांनो, यांच्याकडून डाळ आणि तांदूळ घ्यायची नाही. या अस्पृश्य माणसाने याला शिवलाय. वय बरोबर बोललात. आपला धर्म भ्रष्ट हो होईल. ना, बरोबर चला, आहे. आपल्याला चला. नाही पाहिजे. अहो अरे हे काय करतोय तुम्ही? ए लांब राहा, लांब राहा. तू आम्हाला शिवलंस तर आम्ही अशुद्ध होऊन जाऊ. शुद्धीकरण करावं लागेल आम्हाला. आणि अशा प्रकारे मुघल वंशाचा अंत झाला. आणि मुघल वंशाच्या महान शासकांमध्ये समद्यात मोठं नाव बाबर याचं मानलं जातं, ज्याने आपल्या देशात याचा पाया रचला. वा, किती छान तुळसा. तुला तर समजा आठवतंय. एकदम बरोबर सांगितलंस. आणि मी लिहून देतो. तुझा समद्यांमध्ये नंबर येईल. मुलांमध्ये भीम आणि मुलींमध्ये आमची छोटी लाडकी बहीण तुळसा. म्हणूनच आनंद दादा तुला सांगते की अभ्यासाकडे लक्ष दे जरा. मग समधी भावंडा अभ्यासात हुशार हो ना आनंद दादा? वय का नाही? तू लंडनची महाराणी बन ना, आणि तुझा भाऊ वाईसराय बनल. आणि घरातली काम काय कोणी नोकर बी करल. एवढी समधी काम पडलीत घरात, आणि तुम्हाला अभ्यासाचं पडलंय. या घरात जास्त शिकून घराला बरबादच करणार आहे. बस झालं आता. अरे सोडा तुम्ही. सोड म्हटलं ना. सोडा, काय करताय? अभ्यास करायला जाते. सोडा तुम्ही. सोड म्हटलं तुला. सोडा बोललो ना. सोडा तुम्ही. अभ्यास करणार हा? अभ्यास करणार? दाखवते तुम्हाला. सोड म्हटलं ना. सोडा तुम्ही. सोड ना गं. सोड. सोड ना पुस्तक. नाही, तुम्हाला शिक्षणाचा काय त्रास आहे? तरास यो हाय की घरात समधी कामं पडलीत आणि ही अभ्यास करते. आणि म्या माझ्या पोरीसनी काय बी बोलन. तुला काय त्रास होतो? नाहीतर मला सांग, तुला म्या बोलल्यावर तू कसं भांडाय उठतो माझ्या संग? तुझी आत्या, भाऊ, बाबा समते माझ्या संग भांडाय उठतात. तसंच म्या जर तुझ्या बहिणींना काही बी बोलले तर त्या सुद्धा भांडाय उठतील. असं काय बी नाही आहे. म्या सांगते असंच आहे. नाहीतर तूच सांग मला, म्या माझ्या पोरींना काही बोलू शकते का नाही? सांग आता. सांगू शकते, पण योग्य गोष्ट ना. म्या घरातली समधी कामं केली. आता काय उरलंय? काय उरलंय? म्या सांगते, थांब. काय उरलंय ते म्या सांगते तुला. हे 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 घे. ही समधी कापड आणि हे बी. ही समधी कापड खराब आहे. ही धुवून काढ आणि वाळत घाल. काय धुवायचे आहेत का नाही? तू पण बोलून टाक काय आहे ते.